आज मी एक अशी साडी मागवली आहे, जी घातली की सगळे विचारणार कुठून घेतली. ही साडी पाहिली आणि मला 1 सेकंदही विचार करावा लागला नाही. लगेच ऑर्डर केली. तर जुने कपडे जे असतात ना, ते माझ्या सासूबाई कधीच फेकत नाही बरं का. कारण त्या दरवर्षी त्या कपड्यांपासून काहीतरी छान बनवतात. माझे मोठे-मोठे कॉटनचे ड्रेस होते आणि त्यांच्या काही साड्या होत्या. ते सगळे कपडे त्या आधी मिठाच्या पाण्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतात आणि त्यानंतर ते कपडे नीट फाडून आता त्याची गोधडी शिवत आहे. गोधडी अशी असते ना, की उन्हाळ्यात सुद्धा खूप कम्फर्टेबल वाटते अंगावर घ्यायला. ब्लँकेट माझ्याकडे खूप आहेत, पण उन्हाळ्यात ते वापरत नाहीत आणि घरी पाहुणेही खूप येत असतात. त्यामुळे गोधड्या आणि ब्लँकेट्स कितीही असले तरी कमीच पडतात. म्हणून माझ्या सासूबाई दरवर्षी असं काहीतरी छान जुन्या कपड्यांचा उपयोग करतात आणि ते कपडे कधी फेकलेही जात नाहीत. इकडे सासूबाई गोधडी शिवत होत्या तोपर्यंत म्हटलं चला घरातला लागणारा किराणा करून घेऊया. खूप दिवस झाले होते किराणा केलेला नव्हता आणि बऱ्याच गोष्टी संपत आल्या होत्या. आज आहो पण घरी होते म्हणून आम्ही डीमार्टला गेलो. पण डीमार्टला जायचं म्हटलं की एक वेगळं संकट असतं ना. काही गोष्टी घ्यायला जातो आणि त्यासोबत अजून खूप काही घेऊन येतो. तिथे गेलो तर खुशी तर पहिल्यापासूनच ट्रॉली घेऊन तयारच होती. सगळ्यात आधी मी डाळी वगैरे घेतल्या कारण काही वेळा असं होतं की भाजीपाला संपलेला असतो, पण आपण कुठलीही डाळ करून काम भागवू शकतो ना. म्हणून आम्ही डाळी घेतल्या आणि नंतर तांदूळ वगैरे सगळ्या काही ज्या मेन गोष्टी होत्या त्या सगळ्या घेऊन घेतल्या. आणि जेव्हापासून आहोंनी मोबाईलवर आईस्क्रीमचे व्हिडिओज बघितलेत ना, त्या आम्हाला बाहेरची आईस्क्रीम अजिबातच घेऊ देत नाहीत. ते म्हणतात की बाहेरची आईस्क्रीम खूप दिवसापासून स्टोअर केलेली असते त्यामुळे ती घेऊ नको. म्हणून यावेळी आईस्क्रीम बनवायला जे काही लागणार होतं ते सगळं आम्ही तिथूनच घेतलं. आणि ते पण त्यांनी मोबाईलवर एक-एक गोष्टी चेक करून घेतल्या, की काय घ्यायचं आणि काय नाही. आता बिलिंगची वेळ आली होती आणि खरं सांगू का हीच ती वेळ जिथे सगळ्यांना टेन्शन येतं. नको-नको म्हणतही बिल वाढतच जातं आणि यावेळेस तर मी काहीच एक्स्ट्राच्या गोष्टी घेतलेल्या नव्हत्या. तरीसुद्धा सरळ 7,500चं बिल झालं आणि मग काय शांतपणे बिल भरून आम्ही तिथून निघालो. मला देवघर घ्यायचं आहे म्हणून येताना एका फर्निचरच्या शोरूममध्ये थांबलो होतो. थोडं बघितलं पण काही मनासारखं वाटलं नाही म्हणून तिथून काहीच घेतलं नाही आणि मग आम्ही घरी आलो. तर सकाळी जे मी दूध घेतलं होतं ना, ते चुकून गरम न करता डायरेक्ट फ्रिजमध्ये ठेवून दिलं आणि आता ते दूध गरम करायला गेले, तर सरळ ते दूध फुटूनच गेलं. म्हणजे तुम्ही विचार करा इतकी उष्णता आहे सध्या. तर ही साडी मी Mishoवरून मागवली आहे आणि बघताच मला इतकी आवडली ना, म्हटलं चला ऑर्डर करून बघते कशी येते आणि खरं सांगते साडी इतकी सुंदर आली आहे ना, तुम्ही बघू शकता. पण मेन अट्रॅक्शन म्हणजे याचं ब्लाउज आहे. खरं तर मी ब्लाउज बघूनच ही साडी घेतली. पूर्ण पुढून मागून हेवी वर्क आहे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे स्टिच ब्लाउज आहे. फक्त थोडी फिटिंग करायची गरज आहे. तुम्हाला ही साडी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. मी लिंक शेअर करते. आता हे बघा, एका दिवसात आईने ही सुंदर गोधडी पण शिवून तयार केली. तर मंडळी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.